माणिकदौंडी परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे। हे माझं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी द्या, असे आवाहन माणिकदौंडी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल ढाकणे यांनी मतदारांना केले। दरम्यान आता सर्वच उमेदवार प्रचारासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात। माणिकदौंडी परिसरातील सुमारे 35 गावांना जायकवाडी जलाशयामधून पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी गेल्या 13 वर्षांपासून आपला संघर्ष सुरू आहे। पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील भगिनींना वन भटकंती करण्याची वेळ येऊ नये असं आपलं स्वप्न आहे। माझं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी, असे आवाहन माणिकदौंडी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल ढाकणे यांनी केले। माणिकदौंडी पंचायत समिती गणाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ढाकणे बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शहादेवदादा शिरसाट हे होते। यावेळी अनिल ढाकणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। गेली 20 वर्ष झाले मित्रांनो, माझे भाऊ प्रताप काका ढाकणे 2 आमदारकीला पडले असतील, पण 3200 मतांनी पडले। पाण्याने कुठल्याही प्रकारचा घरचा माणूस उभा राहिला म्हणून लगेच प्रचाराला निघालो असं केलेलं नाही। 20 वर्ष झालेले आहेत मित्रांनो। तुम्हाला सांगतो, प्रताप काका फक्त 3200 मतांनी पडले। आदरणीय ढाकणे साहेब जर या ठिकाणी बाहेर निघाले असे तर ओपन मला सांगा, ढाकणे साहेब कुठल्याही गावात गेले असते तर 3200 ऐवजी माझ्या मते 10-11,000 मतांनी ढाकणे साहेबांनी प्रताप ढाकणेला निवडून आणलं असतं। पण मित्रांनो, ढाकणे साहेब कधीही स्वतःचं राजकारण पाहिलं नाही, स्वतःचं हित या तालुक्यामध्ये पाहिलं नाही, परंतु माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे तेव्हा आम्हाला कार्यकर्ता म्हणून मी या तालुक्यामध्ये त्यांचा पुतण्या म्हणून या ठिकाणी फिरत नाही, माझा कार्यकर्ता म्हणून मी तालुक्यामध्ये फिरत आहे। गेले 20 वर्ष आदरणीय प्रताप काका ढाकण्यांच्या खांद्याला खांदा लावून या तालुक्यामध्ये मी काम करत आहे। कुणी कोणाचा काही कवडीचा संबंध नसणाऱ्या अनेक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी मदतीचा हात दिला, मत मागता। अरे या तालुक्याचा 25 वर्षाची खळगी भरण्यासाठी आम्ही उभे आहोत, आमचा संसार करण्यासाठी या ठिकाणी उभे नाहीत। दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते शहादेवदादा शिरसाट यांनी यावेळी राजराणीवर टीका केली आहे। त्यावेळी ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी केलाय। त्यांनी अनेक पक्षांमध्ये प्रवेश केला, मात्र कुठेच एकनिष्ठ राहिले नाही। माणिकदौंडी परिसराला याच्या जाचामधून मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलंय। पाऊस काळात सुद्धा पाणी राहत नाही, तुमच्याकडे भरपूर नियोजन झाल्या, तलाव झाले, पण ते दरवर्षी दुरुस्त झाले पाहिजे म्हणून ते काम पक्के केले नाही। तुम्हाला तलाव दिसते, पाईपलाईन दिसती, पण ते दुरुस्त केले नाही, फक्त दुरुस्तीसाठी ठेवले। आज या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला इकडे कोण होतं, वाघ का शिव कोण होत? कोणी पाहिलं असलं ओरबोट करून सांगा, मी माझं भाषण बंद करतो। पाहिलं कोणी? अरे तुम्हाला नाही आला नाही, पाऊस आलाय नाही, आता राहिलं सालाला कशी मिरीकडे गेले म्हणून मी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सांगितलं होतं, अनेक आमच्या भाजपच्या मित्राला सांगितलं होतं, तुम्हाला राजीव राजळेच्या भाजपचं तिकीट मुंडे साहेबांचे भाजप त्याला तो देणार नाही। दिलं का? त्यांना सगळ्या हळद लावून बसले, तिकिटाच्या दिवशी लांगुळी घातले, सगळे वाटलं। बायको आमदार, सासरे माजी आमदार, कारखान्याचे चेअरमन, राजीव राजळे दूध खरेदी संघाचे चेअरमन। यावेळी टाकळी मानूर जिल्हा परिषदेच्या उमेदवार उज्ज्वला गैना शिरसाट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जनतेच्या पाठीमागे उभं राहण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। कुणी म्हणत असेल आम्ही रस्ते आडू, अरे रस्ते आणण्याची तुम्हाला गरज काय आहे? ज्या जनतेने तुम्हाला 15 वर्ष
डोक्यावर घेतलं त्या जनतेला तुम्ही धमकी देता आम्ही रस्ते अडवू. अरे रस्ते अडवायची गरज नाही, ही जनताच तुम्हाला आता अडवणार आहे. खरं पाहिलं कुणी म्हणतंय आता आम्ही विकास करू. अरे 15 वर्ष कोण होतं इथं विकास करायला? कोण होतं? आम्ही होतो का? नाही. बालगाव गटामध्ये येऊन पहा मी काय विकास केलाय. प्रत्येक गावच्या सरपंचाला विचारा, नागरिकाला विचारा. जरी मी राजकारणात नवीन असले असं समजू नका कुणी, मला काही कळत नाही, मला सर्व गोष्टी कळतात. आज या भागामध्ये मी फिरताना पाहिलं, जात देवळ्याचा प्रश्न असेल, बोरशेवाडीचा प्रश्न असेल, या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, प्रत्येक तांड्यावरचा प्रश्न असेल. तांड्यावर आज काय परिस्थिती आहे पाहिली का कुणी? दलित सुधार योजना असेल, पण या ठिकाणी कुठेही राबवले नाहीत. त्या माझ्या गटामध्ये येऊन पहा, दलित समाजाचा विकास काय असतो मी तो करून दाखवलाय. या ठिकाणी सुद्धा मी विकास करणार आहे. मला फक्त गरज तुमच्या सर्वांच्या साथीची आहे. या प्रसंगी आदिनाथ आव्हाड, महेंद्र शिरसाट, संपत गायकवाड, नामेश्वर कर्डिले, डॉक्टर राजेंद्र वडेकर, संतोष गर्जे, अशोक बडे, आदिनाथ बोरसे, नानासाहेब ढाकणे, पोपट पठाण, बबन पवार, भीमराव चंद्रकांत शिरसाट आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी.